नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात धक्कादायक प्रकार घडलाय। येथील कोकाटे शेतकऱ्यांचे केळीचे पिकाचे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। सदर 509 सर्वे नंबर मध्ये 2 एकर मध्ये या शेतकऱ्याने 2300 केळीची रोपे लावली होती, पण कृषी सेवा वाल्यांनी चुकीचे औषध दिल्यामुळे या शेतकऱ्याचे तब्बल 20 ते 22 लाख रुपयांचे नुकसान झाले। या शेतकऱ्याने कर्जबाजारी करून हा बाग उभी केली होती, पण अक्षरशः या बागेत कृषी अधिकाऱ्यांना व त्या औषधांच्या कंपनी तक्रार करून सुद्धा ही कुठली दखल घेतली जात नाही। या ठिकाणी शासकीय अधिकारी उडवाउडीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत। सदर या औषधाच्या कंपनीवर कारवाई होऊन या शेतकऱ्याला न्याय मिळावा, अन्यथा या शेतकऱ्याने 15 दिवसाच्या आत न्याय न मिळाल्यास हे सर्व कुटुंब अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा दिला आहे। तब्बल 1 महिना होऊन सुद्धा कुठली दखल घेतली नाही। या शेतकऱ्याला कुठल्या जन्मात न्याय मिळेल हे आता पाहावे लागणार आहे। मी अनिल विठ्ठल मोकाटे, राणा ब्राह्मणी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। मी यारा मेला कॉम्प्लेक्सचे औषध खरेदी केले। पिकाची शायनिंग चकाकी वाढण्यासाठी साहेब लोकांनी मला ते स्प्रे करायला लावले। तर मी ते खरेदी केल्यानंतर ते स्प्रे केल्यानंतर मला 4 दिवसांनी केळीची शायनिंग तर लांब, पण याशी विकृती आली त्यांना आणि माझे भरपूर नुकसान झाले। 20 लाख रुपयाचे माझे नुकसान झाले। तुमचा सर्वे नंबर किती? माझा सर्वे नंबर 509चा 1। या क्षेत्रात माझी केळीची जैन या जातीची G9 या जातीचे 2300 झाडं बसवली होती। तर ते बागेला आज साधारण 11 महिने झाले, 15 दिवसात हार्वेस्टिंग होती। तर मी हे स्प्रे केल्यानंतर माझ्या बागेची नुकसान झाली। कंपनीने मला 1 महिन्यापासून उडाउडीचे उत्तरं दिले, माझ्याकडून शॅम्पल नेले, मला रिपोर्ट दिले नाही आणि मला केस करू नका असे सांगितले। तर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजपर्यंत थांबलो। त्यांनी मला कुठल्याही प्रकारचे नुकसानीचे भरपाईविषयी बोलत नाही आणि मला कुठलंही सहकार्य केलं नाही। त्यामुळे मी तालुका कृषी अधिकारी शिंदे साहेबांची गाठ घेतली। त्यांना मी माझे औषध आणि ते लेबल वगैरे दाखवले। तर त्यांनी मला याच्यावर आम्ही येऊन व्हिजिट मारतो असे सांगितले। त्यानंतर ते 8 दिवसांनी माझ्याकडे प्लॉटवर आले। तर त्यांनी प्राथमिक पंचनामा केल्यानंतर 8 दिवसानंतर जळगाव येथून कृषी अधिकारी शास्त्रज्ञ येतील असे सांगितले। तर ते माझ्या प्लॉटवर येऊन गेले आणि त्यांनी मला अजून काही कुठल्या प्रकारचे रिपोर्ट वगैरे काही दिलेले नाही। तर मी स्वतः त्यांना आवर्जून 2-3 वेळा फोन करून विचारले, तर ते 1-2 दिवसात मिळतील असे सांगतात। तर मला जर माझी शेतीची झालेली नुकसान, केळीची झालेले नुकसान ते भरपाई न मिळाल्यास मी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीन। जर मला 15 दिवसात भरपाई न मिळाल्यास मी आत्मदहन करण्याचे सुचितो। नाही, तुम्ही ही जी एवढी मोठी घटना घडली आणि ते औषध कुठल्या कंपनीचे होते? ते यारामेला कंपनीचे सेनिस्टॉपिक आणि सेनिफॉस या नावाने ते मार्केटमध्ये आहे। त्या कंपनीला तुम्ही याच्याबद्दल तक्रार केली काही? हो, याच्याबद्दल मी 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांना कंप्लेंट केलेली आहे स्प्रे मारल्यानंतर। बरं, ते कंपनीचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे तुम्हाला भेटले का? हो, ते तालुक्याचे जे कोले साहेब म्हणून ते त्यांच्यावरचे अधिकारी माझ्याकडे 2-3 वेळा येऊन गेले। आणि हे औषध जे मारलं तुम्ही आहे हे कुठल्या याच्यातून खरेदी केलं तुम्ही? ते मी राहुरी येथील डावखर पाटील कृषी सेवा केंद्र यांच्याकडून खरेदी केली आहे। हां, आणि ते औषधं याच्यावर चालतात हे असं सांगितलं कोणी? तर हे औषधं केळीवर चालतात असे कोले साहेबांनी सांगितले। कोले साहेब हे कोण आहेत? तर यारामेला कंपनीचे ते साहेब आहे, मॅनेजर म्हणा किंवा शेतकऱ्याला एवढं काही जाणीव नाही। हां, यातलं मला काही कुठलंही नॉलेज नव्हतं। कंपनीने त्यांच्या जबाबदारी मला हे औषध दिलं, तर याची शायनिंग वाढाली या हिशोबाने। शायनिंग वाढा, चमकी वाढा, मार्केटिंगमध्ये याची जास्त मागणी होईल या हेतूने तुम्हाला ते औषधं दिलेली आहेत। आता तुम्ही हे तुमचं साधारण किती रुपये नुकसान झाले टोटली? माझे साधारण 20 लाख। आजच्या मार्केटिंगने माझा हा माल 22 रुपये किलोनी मागितला होता व्यापाऱ्यांनी, पण त्याला एक 8-10 दिवस बाकी होते, त्यामुळं ते स्प्रे केला। तर हे साधारण आजच्या नीतीला माझे 20 ते 22 लाख रुपयाचे नुकसान आहे। हे औषध स्प्रे मारल्यानंतर किती दिवसांनी तुमच्या या केळीच्या फळावर साईड इफेक्ट झाला?
4 ते 5 दिवसानंतर साईड इफेक्ट व्हायला स्टेप बाय स्टेप बाय स्टेप सुरुवात झाली ती. हो. आजची परिस्थिती का तुमची केळी पूर्णपैकी हे नाश पावलेली आहे. हो, आजच्या परिस्थितीला माझे पूर्ण केळी खराब झालेली आहे, सडलेली आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी माझे प्रत्येक घड खराब झालेला आहे. प्रत्येक तुमच्या इथून पुढं उद्देश काय असेल? मी जे आरामीला कंपनीचे औषध जे वापरले त्याच्यामुळे माझी जी नुकसान झाली ती इतर शेतकऱ्यांची होऊ नये ही माझी अपेक्षा आहे. आणि कंपनीने माझी भरपाई करावी. न केल्यास मी कलेक्टर ऑफिसला माझे सहकुटुंब घेऊन अमरण उपोषणास बसणार आहे. जर माझ्या जीवास काही बरे वाईट झाले तर यास कंपनी जबाबदार राहील. माझ्याकडे कंपनीचे रीतसर बिल आहे खरेदी केलेल्या औषधाचे. कंपनी तुमचं कुठे दखल घेत नाही का? कंपनीने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. प्लॉटर येऊन जातात आणि उडाउडीची उत्तरं देतात. आता तुमच्या ज्या केळीच्या बाग एवढा मोठा तुम्ही 1.5-2 एकराचा केला, एवढं मोठं सुंदर पीक आणलेलं आहे, तुम्ही तर कर्जबाजारी झाले असाल. या पीक उभं करण्यासाठी मी खूप कर्जबाजारी झालो आहे. मी याच्यावर कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये लोकांकडून उसनवारी बँकेकडून कर्ज काढून घेतलेले आहे. आणि त्यामुळं मला आज याचे काहीतरी मोबदला मिळावा, मी कर्जातून मुक्त व्हावं. न झाल्यास मला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. आणि माझे खूप नुकसान झालेले आहे. तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात. पर्याय नाही त्याला. मी खूप कष्ट करून हे पीक उभं केलेलं आहे आणि आज माझ्या पदरी निराशा येऊ राहिली आहे की याला सर्वस्वच कंपनी जबाबदार आहे असा तुमचा घणघणीत आरोप आहे. आरोप आहे.